शिवनेरी नगर मित्रमंडळ आयोजित शिवनेरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव 2024 वर्ष 8वे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान, महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी। पण आज या महाराष्ट्राची झालेली अवस्था यावर भाष्य करणारा एक ध्वनी संदेश आम्ही सादर करत आहोत। नवे शिवरायांना एक अर्थ साथ घालत आहोत। संकल्पना, ध्वनी आणि शब्दरचना श्री वैभव बने, छायासंकलन सागर चव्हाण। चला तर मग ऐकूया शिवनेरी नगर मित्रमंडळाचा हा संदेश। महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने अजरामर झालेला, मुठभर मावळ्यांच्या निष्ठेच्या जोरावर तिन्ही पातशायांना हादरवून सोडणारा। महाराज, तुमच्यावरील निष्ठेपायी स्वतःच्या जीवाची बाजी लावून लढणारे मावळे तुम्ही घडवलेत, पण आज या महाराष्ट्रात निष्ठेला किंमत उरली नाही। महाराज, तुम्ही या महाराष्ट्रात रामराज्य उतरवलं। शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागू नये याची काळजी तुम्ही घेतलीत, पण आजचे राज्यकर्ते मेलेल्या प्रेताच्या टाळूवरचे सुद्धा लोणी खायला मागे पुढे पाहत नाहीत। तुमच्या राज्यात लेकी बाळी सुरक्षित होत्या, पण आज 3-4 वर्षाच्या कोवळ्या कळ्यांवर सुद्धा दिवसा ढवळे अत्याचार होत आहेत। त्या रांझ्याच्या पाटलानं परस्त्री उचलून आणली, तुम्ही त्याचे हातपाय कलम केलेत, पण आज कायद्याचा धाक नाही, जरब नाही। महाराज, तुम्ही उभारलेले असंख्य किल्ले 350 वर्षानंतर सुद्धा तोफगोळे आणि संकटे झेलून दिमाखात उभे आहेत, पण तुमच्या नावानं राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांनी उभारलेले तुमचे पुतळे मात्र वाऱ्यानं पडू लागलेत। निवडणुका आल्या की तुमच्या नावाचा जय जयकार सुरू होतो, पण तुमचे गडकिल्ले संवर्धनासाठी मात्र प्रयत्न होताना दिसत नाहीत। महाराज, तुम्ही सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारलं, पण आज जाती जातीमध्ये विष पेरलं जाते। म्हणूनच या बाप्पाच्या चरणी तुम्हाला एक साकडं आहे। महाराज, तुम्हाला परत यावं लागेल या भ्रष्टाचारी आणि बलात्काऱ्यांचा कोतळा बाहेर काढण्यासाठी। तुमचे गडकिल्ले अजूनही उभे आहेत तुमच्या परतीच्या आशेनं, या अपराध्यांना टकमक टोकावरून लोटण्यासाठी। आणि आजही आम्हा मावळ्यांच्या मनात शिवरायांची निष्ठा ओतप्रोत भरलेली आहे। तुम्ही या महाराज, आणि हो, येताना तुमची भवानी तलवार आणि वाघनखं आणायला विसरू नका, सगळ्या अपराधांचा हिशोब करण्यासाठी। अख्खा महाराष्ट्र वाट बघतोय महाराज। तूर्त इतकंच, धन्यवाद।